आपण बैजिक राशी पाहिल्या, विस्तार सूत्र पाहिली, त्याच्यावर आधारित उदाहरणं कशी येणार तेही पाहिलं. आता बघू एकचल समीकरणे, त्यालाच म्हणतो आपण इक्वेशन्स ऑफ वन व्हेरिएबल. पाहिलेलं आहे हे आपण. काय म्हणतो, कशाला म्हणतो आपण? चले आपण शिकलोय बैजिक राशीमध्ये. कशाला चल म्हणतो आपण? एखाद्या अक्षराचा वापर केलेला असेल आणि अशा पद्धतीने जर एखादं समीकरण दिलं असेल तर ह्याला काय म्हणतो आपण? किती अक्षराचा वापर केला? किती चल अक्षराला काय म्हणतो आपण? चल. किती चलाचा वापर? चल किती आहे? किती आहे फक्त? हे तेच राहणार आहे, 5 नाही. एक्स मात्र आपल्याला माहिती नाही, पण इथे आपण सांगू शकतो एक्स म्हणजे काय. ह्याला म्हणतो समीकरण. समीकरण कशाला म्हणायचं? उजवी बाजू आणि डावी बाजू कशी असते? समान असते. ठीक आहे, ते आपण ह्या बरोबरच्या चिन्हाने दाखवतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण समीकरण. उकल पण आपल्याला माहिती आहे. उकल म्हणजे सोडवणं. हे समीकरण सोडवायचं आहे. सोडवायचं आहे म्हणजेच काय? जे चल आहे त्याची किंमत काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे x बरोबर किती हे जर आपल्याला काढायचं आहे तर x बरोबर जेही संख्या असेल त्या संख्येला आपल्याला तिथून उडवावं लागेल. बरोबर. मग आता ह्या 5 ला कसं उडवाल? जर अधिक 5 आहे, 5 मध्ये काय करावं लागेल आपल्याला? 5 मधून 5 काढायची आहे. म्हणजे कोणती क्रिया करतो आपण? वजाबाकी करतो. मग काय होईल? पण एकीकडे करून चालेल का? नाही. असं ठेवलं तर हे बरोबर राहणार नाही. मग आपल्याला हे चिन्ह जर ठेवायचं आहे तर जी क्रिया आपण डावीकडे करतो तीच क्रिया आपल्याला उजवीकडे करावी लागेल. ज्या संख्येने जी क्रिया करतोय डावीकडे तीच उजवीकडे करावी लागेल. मग आपल्याला काय होईल? इथे -5 लिहिल्यावर इथे सुद्धा -5 लिहावं लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपण समीकरणांची उकल करतो. म्हणजे जे चल असतं त्याची किंमत काढतो. काय आलं मग? x ची किंमत काय आली? 8 - 5 किती? 3. माहिती आहे तुम्हाला. 3 मध्ये 5 मिळवले की 8 मिळाले. ठीक आहे, इथे समजा वजा असतं तर काय केलं असतं आपण? प्लस. कारण त्याच्या विरुद्ध संख्या इथे आली पाहिजे, तेव्हाच त्याची काय होईल? बेरीज किती येईल? 0 येईल. ठीक आहे, म्हणजे 0 आला म्हणजे ती संख्या इथून निघून जाईल. काय करायचं आपल्याला? एखाद्या चलाची जर किंमत काढायची असेल तर चल फक्त डाव्या बाजूला राहिलं पाहिजे, बाकीचे सगळे कुठे न्यायचे? उजवीकडे. ठीक आहे, उजवीकडे न्यायचे म्हणजे त्याची विरुद्ध क्रिया करून उजवीकडे न्यायची. आता इथे मायनस आहे तर इथे काय होईल? प्लस. मग आता काय होईल? x बरोबर हे तर कटले 8 आणि 5 13. ठीक आहे, मला माहिती आहे 13 मधून 5 वजा केले की 8 येतात. बरोबर. आता समजा हे आहे 5x बरोबर 15 लिहिला. हे काय आहे? चिन्ह नाही आहे म्हणजे काय आहे? कोणती क्रिया आहे? गुणाकार. ठीक आहे, मग आता गुणाकार आहे, आपल्याला 5 ला गायब करायचं आहे, उडवायचं आहे, तर कोणती क्रिया करावी लागेल? गुणाकार आहे तर त्याच्या विरुद्ध क्रिया कोणती? भागाकार. मग काय करावं लागेल? 5x भागिला 5 बरोबर दुसरीकडे सुद्धा आपल्याला भागिला 5 करावंच लागेल. ठीक आहे, 5 1 5 5 1 5 1x म्हणजेच 15 भागिला 5 किती? 1x म्हणजेच आपण काय समजतो? x 1 लिहिला नाही तरी चालतो. आणि मग x बरोबर किती मिळालं आपल्याला? 3. ठीक आहे, आता हे समजा x भागिला 5 बरोबर 4. इथे 5 ने गुणलं होतं, इथे 5 ने काय केलंय? भागिला केला आहे. आता आपल्याला या 5 ला गायब करायचं आहे तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. म्हणजे 5 भागिला 5 परत काय आलं? इथे 1 आला आणि इथे काय झालं? मग x बरोबर 4 पंचे 20. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला समीकरणांची उकल करायची
आहे. समीकरणाची उकल करणं म्हणजे काय? समीकरणामध्ये वापरलेलं जे चल असतं त्याची किंमत काढणे. आता बघू आपण ह्याच्यावर आधारित उदाहरणं कशी विचारल्या जातात. पाचा हे उदाहरण. एका संख्येच्या 125 आहेत तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? काय लक्षात येतं याच्यावरून? आपल्याला एका संख्येच्या म्हटलेलं आहे म्हणजे ती संख्या काय घ्यावी लागेल? काय घ्यावी लागेल? x घ्यावी लागेल. आपल्याला माहिती नाही ना, मग आपण समजा घेऊ ती संख्या x. एवढा वेळ आपल्याला परीक्षेत नाही मिळत पण आधी सराव करताना करायचं. समजा ती संख्या x. आता काय म्हटलंय? ह्या संख्येच्या 5/6 म्हणजेच काय होईल? x 5/6 म्हणजेच काय होईल? ह्यालाच आपण कसं लिहू? 5x/6. ठीक आहे. किती आहे? कशाच्या बरोबर आहे? 125 च्या. आता आपल्याला काय करायचंय? x ची किंमत काढायची आहे. काय करू आता आपण x ची किंमत काढायला? अंश इकडे जाऊन काय होईल? 5 ने गुणिला आहे तर काय होईल? 5 ने भागीला होईल. बरोबर. आणि 6 ने भागीला आहे तर इकडे गेल्यावर काय होईल? 6 ने गुणिला होईल. आपल्याला म्हटलेलं आहे आता आपण हे सोडवू पण शकतो. इथे बघा 5 किती होईल? 25 गुणिला 5 125. काय मिळालं? आपण हे 25 गुणिला 5 6 ही करू शकतो पण बघा गरज आहे का? काय म्हटलेलं आहे आपल्याला? ह्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? आता संख्या काय मिळाली आपल्याला? 25 गुणिला 6. x बरोबर किती मिळाले आपल्याला? 25 गुणिला 6. आता ह्याच्या 25 गुणिला 6 ची किती आता? 1/3 पट. ठीक आहे. 3 दुने 6. काय आलं? 25 गुणिला 2 आहे ऑप्शन मध्ये. आलं लक्षात? आपण जर इथे परत गुणाकार करत बसलो असतो तर वेळ गेला असता आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला त्याचा तिसरा भाग विचारलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पटकन करता येणार आहे की 3 दुने 6. ठीक आहे. काय आलं आपलं उत्तर? 50. अशा पद्धतीने विचार करून आपल्याला समीकरणांची उकल करून विचारलेल्या चलाची किंमत काढायची. आता हे दुसरं उदाहरण बघू. वाचा. 3 × 4 / -3 होल घातांक किती? 0. ठीक. प्लस 2x बरोबर 6/3 चा घातांक 2 किंवा त्याचा वर्ग स्क्वेअर इंटू x - 7. बघा म्हणजे हे एक समीकरण आहे, हे एक समीकरण आहे. हे समीकरण ह्या समीकरणाच्या कसं आहे? बरोबर आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. बघा इथे एवढं सोडवायची गरज आहे का ह्याला? घातांक काय आहे म्हणजे त्याची किंमत किती? काय येईल? 1 प्लस 2x झाला. आता हे बघा 6/3 म्हणजेच 2 चा वर्ग किती? 4 इंटू x - 7. ठीक आहे. x प्लस 2x इज इक्वल टू 4 इंटू x 4x - 7. ठीक. आता एकतर तुम्ही काय करायचं आता आपल्याला चलाची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. दोन्ही चल एका बाजूला घ्यायचे. काय करायचं? दोन्ही चल एका बाजूला घ्यायचे. 2x 4x इकडे आला तर काय होईल? -4x ऋण 4x होईल. इकडे -7 राहिला. हा 1 आता तिकडे पाठवतोय आपण. कसा होईल? ऋण 1 होईल. बरोबर. आता 2x - 4x किती? -2x बरोबर
ऋण 7 ऋण 1 किती ऋण 8. मग आता x बरोबर किती ऋण 8 भागिला ऋण 2 बरोबर तर 4 होत असतं. बरोबर. ऋण भागिला ऋण काय होत असतो प्लस होत असतो, पॉझिटिव्ह होत असतो, धन. ठीक आहे. एकतर असं करू शकता, नाही तर ऋणामध्ये नसेल घ्यायचं तर आपण 2x ला तिकडे नेऊ आणि 7 ला इकडे आणू, तसंही करू शकतो. बघा करून त्या पद्धतीने. 7 आपण डावीकडे आणले तर कसा होईल पॉझिटिव्ह होईल, धन 7 होईल. अधिक 4x तिकडे आहेच, ह्या 2x ला तिकडे घेऊन गेलो तर कसा 2x होईल निगेटिव्ह होईल, वजा करावं लागेल. 8 बरोबर किती 2x म्हणजेच x बरोबर 8 भागिला 2 किती आलं 4. ठीक आहे. एक तर तुम्ही सगळे चल डावीकडे घेऊ शकता किंवा कोणत्याही एका साईडला चल आली पाहिजे आणि दुसरीकडे त्यांचे सहगुणक किंवा जे बेरीज संख्या आल्या पाहिजे. आलं लक्षात? आहे ऑप्शन मध्ये 4. ठीक. आता हे उदाहरण वाचा. वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे 6 वयाच्या 2.5 पट. हे 2.5 पट आहे ना? 2.5 पट होईल तर श्रेयाचे आजचे वय किती? ठीक. आजचे वय काय घेऊ समजा x. ठीक आहे. श्रेयाचे आजचे वय समजा x. ठीक आहे. आईचे वय किती म्हणतात आहे तिच्या आजच्या वयाच्या 4 पट. मग आईचे आज 4x होईल, होतील का? आता पुढे काय म्हटलंय 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट. ठीक आहे. मग 6 वर्षानंतर आईचं वय काय होईल सांगा? काय करावं लागेल आपल्याला या 4x मध्ये 6 काय करावे लागतील मिळवावे लागतील. 6 वर्ष बरोबर 4x प्लस 6. ठीक आहे. 6 वर्षानंतर श्रेयाचे वय किती? 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती होणार आहे? कशामध्ये 6 मिळवावे लागतील 4च्या वयामध्ये x प्लस 6. ठीक आहे. पण अट काय दिलेली आहे आपल्याला नंतरची की 6 वर्षानंतर तिच्या आईचं वय किती असणार आहे श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट. ठीक आहे. मग आपलं कसं समीकरण तयार होईल 4x प्लस 6 बरोबर 2.5 पट म्हणजेच आपण असं लिहू शकतो 5/2 लिहू शकतो. चला लिहू 5/2 कशाच्या श्रेयाच्या 6 वर्षानंतरच्या वयाच्या 2.5 पट. ठीक आहे. चला सोडवा आता हे इकडे सोडवू. 4x प्लस 6 बरोबर 5/2 x प्लस 6. 4x प्लस 6 आता ह्याचं काय होईल 5x प्लस 5 30 भागिला 2. ठीक आहे. सोडवा 4x प्लस 6 बरोबर हा 2 इकडे आणून काय होईल गुणिला 2 बरोबर 5x प्लस 30. करा गुणाकार 4 दुने 8x 6 दुने 12 5x अधिक 30. ठीक आहे. परत तसंच चल एकीकडे आणायची आहे आणि संख्या दुसरीकडे न्यायची आहे. इकडे प्लस 5x आहे पॉझिटिव्ह 5x इकडे काय होईल वजा होईल. इकडे बेरीज आहे तर इकडे आल्यावर काय होईल वजा होईल. 12 इकडे बेरीज आहे तर तिकडे जाऊन काय होईल वजा होईल. ठीक आहे. चल 12 8x वजा 5x किती 3x हो ना. 30 वजा 12
30 वजा 12 18. आता x बरोबर काय होईल मग 18 भागीला 3 6 आहे ऑप्शन मध्ये 6 वर्षे. आणि आपल्याला आजचंच वय विचारलं आहे श्रेयाचे आजचे वय आणि आपण श्रेयाचे आजचे वयच घेतलेले आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं. ठीक आहे. याच्या पुढे असंही विचारू शकतात, तर श्रेयाचे 2 वर्षापूर्वीचे वय किती वगैरे असं सुद्धा विचारू शकतात. आपण समजा x आजचं धरलं आहे आणि x बरोबर 6 आलं आहे आणि समजा इथे विचारलं असतं की 2 वर्षापूर्वीचं वय किती, तर आपल्याला काय करावं लागलं असतं, याच्यातून 6 मधून 2 मायनस करावे लागले असते. समजलं? तर अशा प्रकारे घुमवून फिरवून उदाहरणं विचारतात, ती अशा प्रकारे सोडवायची आहे. ठीक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.